महाराष्ट्रासह विदर्भातील शेतकरी कर्जाच्या बोझ्यात आहे. आपण सध्या नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुका अंतर्गत येणाऱ्या तिनखेडा शेतीच्या क्षेत्रामध्ये आहे. दिनांक 1 मार्च रोजी रामकृष्ण दादाराव नासरे यांच्या शेतातील जे तोंडाजवळ आलेलं चना पीक हे आहे, याला अचानक आग लागली. या घटनेची त्यांना माहिती मिळताच ते शेतामध्ये आले आणि त्यांच्या समोर त्या पिकाचं सर्व नुकसान झालेलं आहे. माझ्या मागे बघू शकता मोठ्या प्रमाणामध्ये ही गंजी पेटलेली आहे. आपल्या सोबत नुकसानग्रस्त शेतकरी नासरे परिवार हा आपल्या सोबत आहे. हा त्यांचा छोटा मुलगा आहे. नाव सांगा तुमचं. माझं नाव रामकिशन दादाराव नासरे. किती शेती आहे तुमच्याकडे? शेती हे 3 एकर. 3 एकरात चना होतं. संपूर्ण चना पीक पेरलेलं होतं. हो. आणि किती म्हणजे खर्च आला असेल यामध्ये? सरासरी 50 ते 60,000 खर्च आला. काय मागणी आहे मग आता? शासनाकडून जे काही दिन शासन तेवढं. अनिता रामराव नासरे. मी तिनखेड्यात राहते. माझं नुकसान कमतीबाम गंजी पेटली माझी ओली दुसऱ्याच्या हातानं. जवळपास किती रुपयाचं नुकसान झालेलं आहे? तरी 2 ते 3 लाखाचं. कारण गंजी लई मोठी जात होती माझी ओली. तरी 50-60. शेत किती एकर होत आहे? हे 3 एकर आहे. संपूर्ण 3 एकरामध्ये चना होता. हो. म्हणायचं आहे का जेवढं माझं नुकसान झालं तेवढं मला भरपावती पाहिजे. आणि पोलिसात तक्रार केली आहे हो, तुम्ही? पोलिसांकडनं काय म्हणजे तुम्ही अपेक्षा आहे तुम्हाला? पोलिसांकडून अशी अपेक्षा आहे का ज्यानं बी माझी गंजी पेटवली त्याला काही कडक शिक्षा झाली पाहिजे. आज माझी गंजी लावली, उद्या दुसऱ्याची पण लावली नाही पाहिजे. म्हणून त्याच्यासाठी कडक शिस्त ठेवली पाहिजे त्याच्यावर. हे गंजी पेटली होती, तुम्ही सुद्धा आलेले होते? हा, माझं शेत त्यांच्या साईडलाच आहे. हे माझं शेतच आहे. तुमचं नाव काय आहे? माझं नाव पूर्ण नाव उमेश श्रीरामजी नासरे. तर हे रात्रीच्या जेव्हा 7:30च्या सुमारास जेव्हा आग लागली तेव्हा आम्ही म्हणजे गावात कोणालाच नाही माहिती, पेटलेला उभारा दिसला. ते पाहून आम्ही इकडे आलो. आणि हा एकदम गरीब कसा कास्तकार आहे, कधी आमच्या शेजारी असा कधीच नाही. म्हणजे आम्ही एकोप्यानं राहिलेलो आहे. पण कशी आग लावली एका दुश्मनाईनं, का हे षडयंत्र गुन्हेला मागे आणण्याचे लक्षणं केले आहे. तुम्ही सुद्धा आले होते जेव्हा आग लागली चना गंजीला? 7:30-8 वाजता दादारावचा मला फोन आला. आणि फोन आल्याबरोबर तसंच मी गाडी काढून आलो. आग पाहिली आणि पोलीस स्टेशनला गेलो. पोलीस स्टेशनला रिपोर्ट केली. पोलिसांनी आपला गुन्हा सुद्धा दाखल करून घेतलेला आहे. तपास चालू आहे. परंतु आता कोणाकडून काय आहे असं तर कोणाचं नाव परफेक्ट सांगता येत नाही. म्हणून अशापेक्षा एक तर कास्तकार पूर्ण कर्जबाजारी झालेला आहे. आता आमच्याजवळ जवळपास 10 वर्षांनी शेताला शेत लागून आहे तरी आमचे संबंध आहे. इतके कर्जबाजारी का त्यांना काय जगावं कसं, पोराचं शिक्षण कसं करावं हेच कळत नाही. शेतकरी महिला आहेत, आपण बघू शकता त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहे. अश्रू अनावर होत आहे त्यांना. आता जे पीक तोंडी आलेलं आहे त्याचं संपूर्ण लाखोच्या घरामध्ये नुकसान झालेलं आहे. हे नुकसान भरपाई कशी मिळणार, कसं ते डोक्यावर असलेलं कर्ज फेडणार, हा सुद्धा प्रश्न यांच्या समोर आहे. आत्महत्येचा इशारा सुद्धा त्यांनी दिलेला आहे. आत्महत्या करण्याशिवाय आम्हाला कुठलाच पर्याय उरलेला नाही असं या शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे. विदर्भ दर्पण न्यूज तर्फे रितेश सिंगारे, नरखेड.